आमच्या गावात मारुतीच्या पारावर एकदा एक साधू बुवा आला. आता साधूचे पण लय प्रकार असते, तर त्यातल्या एका प्रकारचे साधू बुवा आमच्या गावात आले. मारुतीच्या पारावर येऊन बसले. हे गावचं लोक जमलं असं सगळं. मग आमचं बंड्या पण गेलं तिथं. आणि मग कसं काय काय साधू असतात बघा, असं गर्दीत बसलेल्या कुणाला तरी एकाला धरून बोलवायचं असं. आणि नेमकं बंड्याला बोलवलं झालं. असं बोट दाखवलं, तू तू ये इकडं म्हणते. बाबा तुझ्यावर खुश आहे, बाबाला दक्षिणा दे म्हणते. आता गण्याला एवढ्या लोकांच्या पुढे अपमान वाटते म्हणून गण्यानं काय केलं, खिशात होते ते पैसे पटकन बघितलं. आता माणूस कसं जास्त देत नाही ना, पहिलं 10ची नोट टाकतो, तसं यानं 10 रुपये काढला आणि बाबाच्या हातावर ठेवलं. बाबा म्हणला, बाबाचा प्रकोप होईल, अजून पैसे दे. आता सगळ्या लोकांच्या पुढे असं म्हणल्यावर यानं अजून मग दुसरी 50ची नोट होती ते काढून दिली. तरी बाबाचं समाधान होईना. बाबा म्हणे अजून पैसे दे म्हणे, अजून पैसे दे म्हणल्यावर मग आता हे लाज इकडं बघितलं आणि म्हणलं कसं तरी उगा एक अजून 100ची नोट काढीन बाबाच्या ना इलाजानं, म्हणजे ना खुशीनं बाबाच्या हातावर टेकविली. असं टेकल्यावर मग बाबा खुश झाला. बाबा म्हणजे वत्सा आता मी तुझ्यावर खुश आहे, माग तुला काय मागायचं आहे ते माग. माग आता काय मागायचं म्हणल्यावर मग आता बंड्याने विचार केला आणि म्हणलं आता काय मागायचं म्हणला. बंड्या म्हणला मला काय मागायचं नाही म्हणला, माझे आता घेतलेले पैसे माझे मला वापस दे म्हणला.